प्रसंगी प्राप्त स्थळी आणि प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबऱ्यांचा चार करण्याचा असून या अभंगामध्ये तुकोबऱ्या सांगतात तुम्ही आम्ही सर्व संसार जीव आहे महाराज आसोणी नसोणी नाही आसोणी संसार जीवा वेगो वेद शास्त्र वाई ज्याच्या घरी 5-25 जर्सी गाय आहे 10-5 म्हशी गाय 100-200 कोंबड्या आहेत त्याला कधी पंढरपुरात जायचं आम्हाला तो कोबऱ्या सांगे बाबा हो जानोबराय म्हणतात हरिपाठाच्या पहिल्या अभंगामध्ये म्हणतात आसोणी संसार जीवा वेगो पण वेद शास्त्र वाई त्याच्यामध्ये काय तर कामामध्ये काम मुखान फक्त काय म्हणा हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गजना कोण करी हे हरिपाठाच्या पहिल्या अभंगामध्ये काय सांगितलंय महाराज आसोणी संसारी हे दुसरं चरण आहे बरं का हरिपाठातल्या अभंगाचं द्रुपद सोडून दुसरं चरण आहे आणि या ठिकाणी महाराज सांगतात की हरिपाठाचा शेवटचा अभंग आहे त्याचं दुसरं चरण लय गंमतशीर आहे लटिका सर्व हा संसार इकडे सांगितले संसार करा हा संसार कसा आहे बाबा हो लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर भारत मग याच्या करता काय करावं ते संसारातून दुःखमुळे इकडे जायला जमत नाही मग तुम्ही काय करा जिथं तुम्ही काम करताय जिथं तुम्ही सेवक म्हणून आहे आपल्या स्वामीची एक निष्ठेने सेवा करा स्वामीची एक निष्ठेने सेवा केली तर ही सुद्धा सेवा कोणाची आहे महाराज याची विष्णूची महापूजा थोडा विको कमी करा नंतर बातम्यासारखं क्लिअर करता काय यायला लागली विको वाढवायचा थोडासा महाराज सांगतात या ठिकाणी जिथं सेवकानं स्वामीची एक निष्ठेने सेवा करावी ह्याची विष्णूची महापूजा स्वामी का गुरु भक्ती शिष्यानं काय करावं आपल्या गुरुची एक निष्ठेने सेवा करावी ही सुद्धा कोणाची सेवा ह्याची विष्णूची महापूजा सेवकाचं झालं शिष्याचं झालं स्वामिकात गुरु भक्ती पितृवचन मुलांनी मुलींनी काय करावं आपल्या आई वडिलाच्या आज्ञेमध्ये ही सुद्धा कोणाची सेवा ह्याची विष्णूची म्हणजे आई वडिलाच्या आज्ञेमध्ये कुठलीही आणायची नाही तर अर्धा तुकडा गावात ना तांबाबाची पुढ्या दुसऱ्यानी नाही ऐकायचं महाराज सांगतात काय लक्षात का मार्गरी आई वडिलाची आज्ञा ऐकायची कुठली रामप्रभूने ऐकलंय आज्ञा सांगितली रामप्रभूने आज्ञा ऐकली उशिरा कळलं तुम्हाला मला काय म्हणायचं म्हणजे वडिलाची आज्ञा कुठली ऐकायची ना महाराज सांगतात एक चांगली असत नाही तर नावडे जेणधन मुलाने आई वडिलाच्या आज्ञेमध्ये राहावं सुद्धा महाविष्णूची पूजा विवाहित स्त्रीनं आपल्या पतीची एक निष्ठेने सेवा करा थोडा भेद द्या आणि कडक आवाज राहतो कमी करा महाराज सांगतात त्या ठिकाणी विवाहित स्त्रीनं आपल्या पतीची एक निष्ठेने सेवा करणं ही सुद्धा कोणाची सेवा हीची विष्णूची महापूजा पण मालक बी तसा पाहिजे नाहीतर रोज संध्याकाळी त्याला पाडलाय कुठं हुडकून आणावं लागते त्याला बेलण्याला मारा काय पाप लागत सांगतात ह्याची विष्णूची महापूजा माणसामध्ये महाराज काय चालत म्हणजे महाराज आम्हाला गुरुची सेवा करायला जमणार नाही आई वडिलाच्या आज्ञेत राहायला जमणार नाही पतीची सेवा करायला जमणार नाही शिष्यान म्हणजे गुरुची सेवा करायला जमणार नाही सेवक म्हणजे आम्हाला कानावर माती टाकायची सवय त्यामुळे आम्हाला स्वामीची सेवा व्यवस्थित करायची सवय लागणार नाही मग तुकोबऱ्या म्हणजे सगळ्यात सोपं आहे बाबा एक सत्य बोली फक्त काय कुठे जाऊ नको काही करू नको जीवनामध्ये फक्त खरं बोल खरं काय सांगितलं खोटं आयुष्यात कधी बोलायचं नाही बरं का राजेंद्र महाराज मला वाटतं मोबाईल वाले सोडून सगळी खरं बोलते मोबाईल ज्याच्याकडे ते मला दिवसात किती वेळा खोटं बोलतो आणि आपला मालक काय लायकीचा आहे त्या मोबाईलच म्हणतात ते बोलले मुख्य दुःखी अनेकांच्या दुःखी खरं बोलणं सुद्धा महाराज काय ह्याची विष्णूची दुसरं आहे बाबा खरं बोलत नाही का ठीक आहे दुःखी अनेकांच्या दुःखी दुसऱ्याचं दुःख पाहून तुला दुःख व्हावं पण आपला महाराष्ट्र आहे महाराज फार उलटे आपलं समजा माझा आणि महाराजांचा बांधाला बांधाय दोघांच्या बोर मशीन एकच आली मी बोर घेतला माझा 300 फूट बोर फेल गेला आणि तीच मशीन तासाभराने गेली महाराजांच्या गेली तिथं 3 इंची पाणी लागले मला माझा बोर फेल गेलेला वाईट वाटत नाही पण शेजारला पाणी लागल्यावर माझं डोकं आहे मला फेल गेला त्याला चांगलं झाले मला सांगतात ज्या दिवशी दुसऱ्याचं चांगलं झालेलं बघून तुम्हाला आनंद होईल त्या दिवसापासून तुमचं चांगलं व्हायला सुरुवात होईल विठ्ठला बोलले मुख्य दुःखी आणि त्यांच्या दुःखी तुम्ही जर जीवनामध्ये असा निश्चय केला शिष्यानं गुरुच्या भक्तीचा सेवकानं स्वामीच्या भक्तीचा
स्त्रीनं आपल्या पतीच्या सेवेचा, जीवनामध्ये खरं बोलायचा, दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी व्हायचा, असं जर तुम्ही निश्चय केला, निश्चयाची बळ तुका त्याची बळ विठ्ठला संसारामध्ये राहून सुद्धा देवाची इतर नात्यामध्ये आपल्या ठिकाणी ठाईचं वैष्णवी करायचं कामामध्ये काम काही ब्रह्मेची विष्णूची महापूजा. आता आज तर अभंग तुकोबरायचा आहे. सेवेचं निमित्त सालाबाद प्रमाणे भगवान दत्तात्रेयाचा जन्मोत्सव निमित्त आपल्या नाम प्राप्त श्रीमद गुरुचरित्र पारायण सोहळा मौजे बोहाळे कुसमडे वस्ती तालुका पंढरपूर वर्ष 13वं इथं वर्ष म्हणजे तपपूर्ती सोहळा झाला. त्याचा सगळ्याकडचा काय आवाज का आता महाराष्ट्र बिघडतो माझ्या ठिकाणी सप्ताह केतवा दुसरा तिसरा चौथ्या सप्ताह हिशोबात बांधणं झाली सप्ताह बंद पडला. महाराज सांगतात या ठिकाणी महाराज की नित्यनेमानं आम्ही ते प्राणी दुर्लभ आणि या ठिकाणी महाराज असतात 13 वर्ष आणि 13 वर्षातील परम भाग्यानं असला किती दिवसा सेवेचा 4थ्या दिवसात सेवा परम भाग्यानं आमचे परम श्री असणारे गायनाचार्य या गावचं भूषण समस्त भजनी मंडळ तुम्हा सर्वांच्या सहकार्याच्या वतीनं आदरणीय आमच्या प्रहरपुत्र राजेंद्र महाराज हिंदाळ यांच्या वतीने सेवेची संधी मिळाली. इथं आल्याबरोबर आनंद वाटला. आमचे परम श्री असणारे आमचे सुरेश महाराज यांची एवढे लोक लावलेले त्यांच्या असणारी संस्था आमचे मंगळवेळकर महाराज आहेत. आमचे असणारे एकनाथ महाराज आहेत. आता तुम्ही आम्ही खेळी मिळगा दारोले कसे माझे जातीचे त्यामुळे आता एकड्याचा नव्हे खेळ म्हणून मी सप्ताह कशा करताय महाराज दत्त भगवंताच्या जन्मोत्सवानिमित्त. आता पहिल्यांदा आपण दत्त म्हणजे काहीतरी बघितलं पाहिजे महाराज. दत्त या शब्दाचा अर्थ दत्त म्हणजे दान, त्रय म्हणजे तिघा जणांनी दिलेले दान. काय दत्तात्रय शब्द कसा तयार झाला महाराज. दत्त म्हणजे दान, त्रय म्हणजे तिघा जणांनी दिलेलं दान. मग आता कोणी कोणाला दान दिले तर ब्रह्मा विष्णू आणि महेश त्या तिन्ही देवतेनी दान दिलं. कोणाला दिलं? अनुसयेला दिला. अनुसय या शब्दाचा अर्थ काय आहे? जिच्याकडे एकाही दोषाला राहायची जागाची सोय नाही, एकाही सहा विकारापैकी राहायला जागी सोय नाही, त्याला काय म्हणतात? अनुसया. तिन्ही गुणांच्या ज्या पलीकडे त्यांना म्हणतात आत्री. काय म्हणतात? आत्री. मग आत्री ऋषी आणि अनुसया यांच्या पोटी महाराज या ठिकाणी भगवंतानी जन्म घेतला. अनुसये करता महाराज या ठिकाणी सांगतात असं भगवंतानी दान दिले कुणाला? अनुसयेला. मग अनुसयेला दान दिलं कुणी? महाराज तिन्ही देवतांनी. म्हणून दान ते दत्त म्हणजे दान, त्रय म्हणजे तिघा जणांनी दिलेलं दान. आता दत्तात्रय. आता अनुसया कोण होत्या? त्या ठिकाणी आपल्याला अत्री ऋषी कोण होते यांचा पूर्व इतिहास अगदी दत्त भगवंताच्या जन्मोत्सवापर्यंत ज्यांचं फुलाचं कीर्तन आहे ते महाराज तुम्हाला सांगतील. तो विषय आज मांडता येणार नाही. विठ्ठला पारायण सोहळा वर्ष 13. आता तुम्ही पुरुष मंडळी बोलू नका महाराज. मला सांगा सप्ताह करताय तुम्ही 13. आता 13 वर्ष 13 वर्षात 4थ्या दिवसाची सेवा आहे. मला सांगा सप्ताह का करता? बोला आई साहेब बोला. सप्ताह का करायचा सांगा. ए सप्ताह का करायचा? तर अवघड जाईल. तर 13 वर्ष असंच केलं काय तुम्ही? बरं मला सांगा ए जर्किन कशासाठी घेतली आता? हा थंडी वाजायसाठी का थंडी वाजू नये म्हणून? रात्री एक जण मला उकडायसाठी घातले. अवघड ते बरोबर आहे. मला सांगा जर्किन कशासाठी घातले? थंडी वाजू नये म्हणून. बरोबर आहे का? आता ही जर्किन तुम्ही हनुमान जयंतीला कान वापरत नाही. हा कडक कोण असतो त्या टायमध्ये एसी कूलर फॅन घेणार. बरोबर आहे का? मला काय सांगायचं महाराज त्या ठिकाणी आता जर्किन तुम्ही थंडी वाजू नये वापरताय तसं सप्ताह का करता मला सांगा. तर महाराज आपल्या वाढ वाढणारी साधू संतांनी ऋषींनी जो आपला विचार ग्रंथामध्ये लिहून ठेवला आहे तो विचार महाराज पुढचे या आपला जेळबुड मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतोषी दयानिधी
तर मला सांगतात मार जावडी गेल्याची दयानिधी संत येणे ते पण ते चालू जाता न पडेल मला सांगतात मोडण्या वाटा संतांच्या महाराजांकडे याद तरी आले लागे अवघे माझ्या आज देतो का म्हणे वाटे नका देवो फोटो काही महत्वाचे साधू संतांची मार्ग दाखवलाय त्याच मार्गावर महाराज आपल्याला जायचा आहे तो मार्ग म्हणजे महाराज हा मार्ग आळंदी पासून सुरू होतो पंढरपूरला येऊन थांबतो जशी प्रत्येक नदी महाराज जिथं उगम काळ तिथे येऊन थांबते पण शेवटी कुठे मिळते महाराज समुद्राला तसं महाराज आपला जीव आहे आणि जीवाची धाव मला कुठं असावी शिवापर्यंत असावी मग महाराज जेव्हा शिव देवाशिवाय भक्ताला शोभा नाही भक्ताशिवाय देवाला शोभा नाही अंगठीशिवाय हिरेला शोभा नाही हिरेशिवाय अंगठीला शोभा नाही पत्नीशिवाय पतीला शोभा नाही पतीशिवाय पत्नीला शोभा नाही आणि ह्या दोघाशिवाय घराला शोभा महाराज सांगतात या की बाबा जीवनामध्ये सप्ताह का करायचा याच्याकरता थोडंसं आपण लंकेमध्ये जाऊ कुठं जायचं रावण महाराजाच्या लंकेमध्ये जायचं का आपण चला लंकेमध्ये महाराज थोडा आवाज कडक झाला बघा लंकेमध्ये ऐकून काय केलं रावण महाराजांनी नारदांना इकडे बोलवलं नारद महाराज आले नारदांचं संत पूजन केलं तर झाले संतांचे दर्शन महाराज जीवनामध्ये संतांचं दर्शन झालं की झाली पापा तापा छोटी दैन्य गेले उठा उठ्या पाप ताप आणि दैन्य पाप झालं तर गंगेत न्हावं लागतं ताप आला तर चंद्राकडे जावं लागतंय आणि दैन्य आलं तर कल्पतरूकडे जावं लागतंय तर तिन्ही गोष्टी करता वेगवेगळ्या तीन ठिकाणी जावं लागतंय जीवनामध्ये संतांची संगत झाली संत तर घरी आले झाली पापा तापा दैन्य गेले उठा उठे एका दगडात 3 आंबे होते माझे 3 काम होते तसं महाराज सांगतात त्या नारदांचं संत पूजन केलं नेट गेले महाराज रावण महाराजांनी नारदांना नगरी फिरायला काढली सगळी नगरी फिरायला गेले आणि नगरी फिरता फिरता सगळी नगरी फिरून झाली रावण महाराज ऐकले महाराज नारदांना घेऊन बंदी खाण्यात आली कोणाच्या रावण महाराजांच्या आता रावण महाराजांच्या बंदी खाण्यामध्ये महाराज सगळ्या देव देव होत होत्या काही महिला मंडळ रावण महाराजांनी सगळं देव बंदी खाण्यात टाकलं होतं किती सगळं देव आता मला सांगा देव किती येतो पुरुष मंडळी म्हणू नका महिला मंडळ देव किती येतं 33 हुशार बरोबर किती कोटी 33 कोटी आणि भारताची लोकसंख्या किती आहे 135 कोटी म्हणजे अजून देव शिल्लक राहते देव का लोकसंख्या शिल्लक राहते माझी आवड आहे तरी बांधावचं मस्त मर्या हे अजून शिवाय नाही बरं का अंगात येणार देव पळून जाणार देव लय आवडतं मला अंगाने देव येतात काय काय अंगात तर मला सांगतात पांढरून कधी कोणाच्या अंगात आलाय का हा मला बोका द्या काय सांगतात ऐका कधीचे महिना जगत असं ते असते पापा देते आणि मोठं करते श्रद्धा असावी महाराज पण अंधश्रद्धा नसावी महाराज सांगतात देव केलेले बोला एक किती देव व्हायचं 33 कोटी आता देव एकच आहे तुम्हाला सांगतो पुरावा देतो समजा तुमचा शेजारी गाडीवरनं पडला पडून पण पडला त्याचा एक डोळा निकामी झाला एका डोळ्याने तो दिव्यांग झाला कसा झाला हा एका डोळ्याने त्याला दिसत नाही अजिबात दिसत नाही एका डोळ्याने दिसते एका दिवसाचा दिवस आहे म्हणजे आजचा दिवस आहे आणि सूर्योदय झाला तोही माळकरी तुम्ही माळकरी तुम्हाला 2 डोळा आहेत आणि त्याला एकच डोळा आहे आणि तुम्ही त्याचं स्नान झालंय तुमचं स्नान झालंय तुम्ही दोघांनी तांब्या घेतला आणि आपापल्या अंगातल्या तुळशीला पाणी घालताय तेवढ्यात लाल भडक सूर्याचा गोळा उगवला मग तुम्हाला 2 डोळा आहेत दोन्ही डोळ्यांनी उगवलेला सूर्य तुम्हाला एक दिसतोय का 2 एक दिसतोय बरोबर आहे का आणि ज्याला एक डोळा आहे त्याला किती दिसतोय काय लाभाड बोलताय तुम्हाला 2 डोळ्यांनी एक दिसतोय म्हणजे एका डोळ्याने अर्धा दिसाय पाहिजे महाराज जगात देवासारखा इंजिनियर कोणाची देवासारखी बुद्धी कोणाची नाही बुद्धीचे वैभव देवाची बुद्धी आहे बस समजा ज्याला 2 डोळ्यांनी सूर्य एक दिसतोय ज्याला अर्धा दिसतोय किंवा देवाला अशी शिस्तीन केली की 2 डोळ्यांनी डबल दिसाय पाहिजे समजा तुम्ही बोहाळ्याने फ्रेंड निघाला पंढरपूरला मोटरसायकल निघाला समोरून एक एसटी आली पण तुम्हाला 2 डोळ्यांनी एकाचे 2 दिसायला लागल्या मग त्याची चूक होणार कुठली खरी का कुठली बरं जाऊ सुद्धा चुकवल्या बरं राहायला पाहू समजा एखादा कर्मधर्म सोडा 2 बायकाच्या आणि पंढरपूर घरी गेलं दोघी बी एका टायमाला अंगणाच्या 200 कधी दिसणार हिशे पद्धती करते 4 मला समजा तर मला सांगा मग आता फेरलेवडी कोणाला द्यायची मिस्त्री कोणाला द्यायची केवढा बोलू जाऊ सांभाळले महाराज 2 डोळ्यांनी सूर्य एक दिसतोय त्याची देव किती आहे महाराज आपला तो एक देव करून घ्यावा किंवा विटेवरी ज्याची पावले समान तोची एक दान सोडदाता राशी
म्हणते भक्तारा के पायशी दुर्जनाशी नवीन जगामध्ये महाराज देव एक आहे पण आमचा वार करीत एका देवा भरोसा आहे का महाराज आज कोणावर आहे आज वार कोणावर आहे शनिवार म्हणलं की चरण शरणजी हनुमंता तुझा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज धावाव्या सुबटा गेला शनिवार आला कोणवार कोणावर रविवार कोणाचा वार खंडोबा अहमवाग्या सोहवाग्या प्रेम नगरा जाऊ सावध होणी बजनी लागा देव कर काही वारी माझ्या मल्हारी वारी माझ्या मल्हारी वारी माझ्या इच्छा मस्त पाहू नका माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी महाराज काय सांगतात इच्छा मृष पाहू नका पडाल नरकद्वारी आता पाहणत का ननगा डोळे नव डोळ सगळ्यात खतरनाक इंद्रिय आहे बघा धोकाला हे वाईट बघा इंद्रिय डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा डोळाचे आता काय फेमस होती तुम्ही नाव सांगत नाही युट्यूबचं ऑर्डर महाराज सांगतात एक पहा मोठी मोठी मुख तसं करू नका डोळे गेलं व्हायचं कोण 93 ला भूकंप पाहिला 2007 ला पूर पाहिला 2012 ला दुष्काळ पाहिला 16 ला दुष्काळ पाहिला नोटाबंदी पाहिली 2020-21 ला कोरोना पाहिला महाराज या ठिकाणी त्या डोळ्याने 2023 ला नोटाबंदी परत पाहिली डोळ गेलं वाईट टाकून मागच्या 2-4 महिन्यात शहरात सगळीकडे साथ कशी द्यायची मावशी हो डोळ्याची साथ आली डोळ्याची डोळ्यानं चांगलं बघा बाबा डोळ्यानं कुठे बघितलं तर डोळ्याशिवाय राहणार तुम्ही डोळे घ्यायला सुख इच्छा पाहू नका माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी आज सांगतात गेला खंडोबा आला खंडवार व सोमवार शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवराम कयान बाधे महाराज या ठिकाणी गेला सोमवार गेला का आला कोणवार हे परवार मंगळवार आईचा वार का बाचा वार झाडा का नाही म्हणजे काय काय बाप काय मस्त मला सोडल्या का काय गुण प्रगतली भवानी हो मद महिषासुर मधुराणी विविधता पती करवय धारणी भक्त लागी पावसी निर्वय आईचा एकपणे जनार्दन देखीला जन्म मरणाचा फेरा चुकविला आईचा जोगवा बाबाचा जोगवा असं मागायचा मावशा कुठं जावळी नवस महाद्वारी जगात महाराज महाद्वारी कहता नामा म्हणे नित्य म्हणजे महाद्वारी महाराज जगात दारलंय पण महाद्वारी काय महाराजकडे किती अंबाबाईचा जोगवा असा मागायचा आहे आता काय सांगायचं देवीची गमत का कधी एक ठिकाणी गेलो महाराज नावाला कीर्तन संपूर्ण गाडी चाल झाली मग तिने चालू केलं टॉईंग 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 घाटा घाटाने चालली गाडी मागे आंबिकाची तिकीट फाडी आता आंबाबाई कांदा करायला काय आता काय सांगायचं मावशावर आमच्या गावाची ती काय जीवी लवकर अंगात दे बघा काय ती 4-2 वारे केल्या पिलूच्या वगैरे ह्या गावच्या अंगात दिवी ती आणि ज्याच्या अंगात दिवी आली ती कार्यक्रम असतो बघा तिथे पुढं वाजत ते पोतरा सगळी बोलवली कार्यक्रम असतो काय तर बसवायचं मग तिला बघा पट्टी पट्टी हा काय बसवायची पट्टी बसवायची म्हणते महाराज हिला मला पट्टीचा लय गाणा बसणार केल्याची पांढरी एक पट्टी का काळी एक का पांढरी 4 का पांढरी 3 लय घालला पट्टीचा भावाच्या वाटणे उभी पट्टी कोणाला आडवी पट्टी कोणाला माल मार्केटला गेला मालाची काय मिळते तुम्हाला पट्टी मिळते राहायची तिथं पट्टी अंगात ती वेळेला काय बसवावी लागते पट्टी बसवावी लागते सप्ताहभर पण पट्टीचा खर्च लय दांड आमच्या काय एक जी अंगात असते महाराजून काय सांगायचं आहे मी काल एक गेलो मंदिरामध्ये साहित्य ठेवायला गेलो बाहेर गावून आलो असं काढून तेवढ्या ती पट्टी बसणार कुटुंब सगळं तिथं आलं त्या बिचारीच्या अंगात आलेलं ते मालकाच्या अंगावर घोंगडं टाकलेलं अख्ख्या गावाचं निवड त्यात भरलेलं ती काटून गेलं पोरांच्या हातात निवडात टाकलं
दोन पोरं मालक निवर घेऊन टाकून गेली जांबाडांग तांबाडांग 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 सगळ्या 50-50 महिला सव्वा 30 सगळ्याच्या अंगात एका टायमाला रेजरची भावाली सगळ्याच्या अंगात एकदम दिव्याची महाराज काय सांगा त्या दिवी अशी आलेली कोणाचं टेकासन कोणाचं कसन काय एवढ्यामध्ये लिंबाचा डाळा पडते तिच्या तोंडात कोणाच्या हातात खालीवर काय मोबाईल मध्ये माहिती दाखवतो तुम्हाला सगळी शूटिंग अशी घेतली मी आणि तेवढं काय झालं 50 जणी सांगात एका टायमाला आलं पण ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला त्याला असा स्पीकर चालू केला आणि त्याला सांगितलं सगळ्या गावकऱ्याला सूचना आहे मोफत रेशन आज 3 वाजेपर्यंत आहे रेशन जर बुडला तर परत काय जमून येणार नाही ही अंगात आलेला गंगेनं ऐकलं गंग म्हणजे बाया फुकटचा माल उडतोय माझा याकडे बुडतोय म्हणजे मला तर काय सांगायचं मावशावर गंगेच्या हातात डहाळा कधी पडला कळला जरी म्हणे चांगलं टाकून खाली डहाळा पडला आता गंगी आधार कार्ड रेशन कार्ड आणा गेला बाहेर दम नाही गेलं मला सांगा बाकी म्हणजे बाया आपला शेवटचाच दिवस आहे बाहेर तर भांडर लावायची भावने पळून गेलेली बागी गेली गंगी गेली सुंदराबाई गेली गंगोबाई गेल्या सगळ्या गेल्या मावशावर सगळ्या जेवणासमोर ढाळ पडलं आणि ज्याचा देव होता का त्याची बायको पोरगण वाजत तरी पोता एवढी शिल्लक राहिली सगळ्याच्या वेगळ्या आधार करणार आहे जर रेशनवर दिवी आगात निघून जाती तर दिवी याची कशी मारली मला संकट गेला मंगळवार आला बुधवार बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा मला संकट गेला बुधवार आला गुरुवार पहिलं मेरूच्या शिकारी एक योगी निराकारी मुद्रा लावणी खेचरी प्राणायामी बैसला दत्तात्रय योगिया गेला शुक्रवाराला शुक्रवार तुळशी कुळदेवी केलं ठाऊ संतांनी महाराज आपला एका देवा भरवत नाही देव एक आपला विषय काय रावण महाराजांनी सगळे देव बंदीखान्यात टाकले होते सगळ्या देवदेवता फिरून दाखवल्या महाराज ज्या कुळीत ब्रह्मदेव होता का ब्रह्मदेवाच्या समोर आणले आणि रावण महाराजांना म्हणतात काय नारदा जगाचा निर्माता ब्रह्मदेव माझ्या ताब्यात आहे ब्रह्मदेवांचं बसवा नाही त्याचं काय सांगितलं रावणा तू जरी म्हणत असला पण तुझा अंत काळ जवळ आलाय म्हटले का तर आजपासून 3ऱ्या दिवशी कौशल्य देशाच्या राजाची मुलगी कौशल्या हिचा विवाह अयोध्या नगरीचा राजकुमार राजा दशरथ याच्याशी होणार दशरथ आणि कौशल्या यांच्या पोटी भगवान विष्णू राम प्रभूंना अवतार घेणार आणि राम प्रभू ज्यातून रावणा तुझा वध होणार विठ्ठल गोष्ट ऐकली रावण महाराजांनी म्हणजे देव लय लापाड आहे चतुरा तो शिरोमणी देवावर विश्वास ठेवायचा ना तुम्हाला सांगतोय देवावर कधी विश्वास ठेवायचा नाही तुम्ही म्हणता ह्याला कुणी बोलवलं आहे देवाच्या पायावरती ती ठेवायची आहे समचरण दृष्टी ते माझ्या हारी विश्वास ठेवायचा कुठं संताची पायी Thank you.
संतांचे पायी हा माझा विश्वास सर्व भाविदास संतांच्या पायावर विश्वास ठेवायचा आहे आणि देवाच्या पायावर ते ठेवायचे आहे म्हणजे पांगड्या विश्वास ठेवायचा आहे पण विहिरीची जागा परत बदलायची नाही असे तर का मार्ग देवावर कधी विश्वास ठेवायचा ना देवाकडे वृत्ती ती ठेवायची विश्वास संतांच्या पायावरती ठेवायचा कारण देव आपणासारखे करत नाही आपणासारखे करतात काही संत करतात महाराज मग संतांच्या पायावर विश्वास ठेवायचा रावण महाराजांनी नारदाला विचारलं खरं का नारद म्हणजे हेच अगदी खरं म्हणजे काय काळजी करू नको रावण महाराजांचा चेहरा पडला नारदांचं संत पूजन केलं नारद नेते आम्हाला गेले माझा वैकुंठामध्ये दुसऱ्या दिवशी महाराजांमध्ये असणाऱ्या तिसऱ्या दिवशी सांगितलं म्हणजे हळदीचा दिवस होता हळदीचा दुसऱ्या दिवशी रावणानं सगळं सैन्य घेतलं आणि कौशल देशाला गेला कुठं कौशल देशाला गेला आणि हळदीच्या मांडपात नवरीच पळून आली पाट्याला लंकेला कौशल्या मातेला पळून आणला हळदीच्या पोशाख नवरी आताच पळवून येत नाही की रामायणापासून पळवा पोलीस हळदीच्या मांडपातनं कौशल्या मातेला पळवून आणलं काय रावणाची ताकद आहे बघा सोन पळवायच्या ते पाट्याने सासू सुद्धा पळवली होती एवढा मोठा सुद्धा रावणानं त्या इकडे महाराज कौशल्या मातेला लंकेमध्ये आणलं भली मोठी लोखंडाची पेटी बनवली त्या पेटीमध्ये कौशल्या मातेला ठेवलं भरपूर दिवस पडले एवढी खाद्य सामुग्री पेटीमध्ये टाकली पेटी बंद केली आणि पेटी समुद्रामध्ये टाकून दिली ती पेटी एका माशानं पकडली त्याला वाटत चांगलं काहीतरी खायला आहे बाबा या त्यानं समुद्राच्या मध्यभागी पेटी घेऊन गेलं दुसरा मासा आला त्यानं तिकडून पेटी पकडली पहिला मासा पेटीने पकडल्या दुसरा मासा अरे मला माहित नाही इकडून पकडल्या दोघांची पेटीसाठी लागली भांडणं शेवटी निर्णय झाला दोघांनी युद्ध करायचा युद्धामध्ये जो मासा विजयी होईल त्याने पेटीतील खाद्य खायचं आता युद्ध करताना पेटी कुठे ठेवायची समुद्राच्या मध्यभागी होते मध्यभागी महाराज एक निर्जन बेट होता त्या बेटावरती पेटी नेऊन ठेवली अथांग समुद्राच्या आली बाजूने आणि इकडे मासे युद्ध करायला समुद्रात निघून गेलं तिकडे नवरदेव राजा दशरथ भूमार्गाने न जाता जहाज घेतली जहाजामध्ये सगळं वरडाय महाराज जलमार्गाने समुद्रात निघाला रावणाला बातमी समजली पुष्पक विमानातून जहाजावर हल्ला केला सगळं जहाज मोडून टाकलं सगळं वराड बुडालं ए लागणारा विचार कोण जावा काय काय वाटला आणि त्या वड्यामध्ये महाराज सगळी संपली गेली चुकून त्या लाकडाच्या फळीचा एक तुकडा राजा दशरथाच्या हाताला आला आणि राजा दशरथ त्या थाळीवर रातभर तरुण ते हळदी दिवशी नवरदेव ताटावर लाटावर इकडून तिकडं मग तिथं मन पडले बुडत्याला काळीचा आधार लग्नाचा दिवस उजडला अर्धाभर तास लागणारा टायमिंग शिल्लक आहे ठरल्याप्रमाणे बेटावर तशी पिठी पडल्या पेटीमध्ये कौशल्या माशाचं युद्ध चालू आहे समुद्रामध्ये लग्नाच्या आधी अर्धा ताशी लाटाने फळी राजा दशरथाला घेऊन बराबर त्या बेटावर झाली महाराज कुठं आली बेटावर आली राजा दशरथाला आनंद झाला कमीत कमी पाण्यापासून सुटका झाली म्हटलं आपली आता पुढच्या पुढे पाहू म्हणला काय असतं ते महाराज गेलं महाराज एवढ्या निर्जन बेटा मनुष्य वस्ती नाही काय नाही निर्जीव सगळी तर कोणच नाही फक्त रीती मला नाथांग समुद्र एवढ्यामध्ये पेटी कशी काय वाटलं असेल वादळामध्ये एखादं जहाज पडलं असेल तर मालवाहू जहाजातून पेटी आली असेल म्हणून त्या पेटला हात लावल्याबरोबर पेटी ओपन झाली बघतो या तर हळदीचा पोशाख केलेली नवरी फाटीजीवर नियम काय नावाचं विचारलं ते म्हणली त्याला वाटलं रावण महाराजांनी एखादा मायावर राक्षस पाठवला काय माझ्या परीक्षा घ्यायला तिने कौशल्या मातेला नाव सांगितलेलं नाही महाराज तेवढ्या काळामध्ये कौशल्या माता म्हणली तुम्ही कोण आहे सांगितलं मी राजा राजकुमार दशरथ अयोध्या नगरीचा असणार या ठिकाणी राजकुमार आहे माझं लग्न कौशल देशाच्या बापल्या मुलीची कौशल्याची होतं पुढची सगळी कथा सांगितली कौशल्या माता म्हणली तुझा आधार कार्ड बघू बरोबर पत्र दाखव आता त्या काळात काय माझा आधार कार्ड नव्हतं सांगितलं तुझा हात दाखव हात काय सांगतात राजा दशरथामध्ये हात दाखव तुझं हात दाखवायला काय सांगितलं तर नवरा नवरीला लग्नाच्या आधी हाताला काय वांगण लावते ती काय लावते ती हे पोरा नवरा नवरीच्या हाताला लग्नाच्या आधी काय लावते ती तुला कसं माहिती आता तुझा काय लावते ती मेहंदी लावते आता जसा सत्ता काय करायचा तसं हाताला नवरा नवरीला मेहंदी का लावायची सांगा बरोबर
नवरा नवरीच्या हाताला मेहंदी का लावायची? हा बाहेर दिसती बाहेर तर फसले सगळे जगी. बेअकराला बोलले ती माणसं एंड्रेल पे लागले राऊंड अप म्हणते का माणसं बाहेर दिसाय पाहिजे हो बाबा. त्याच्या पाठीमागे फार मोठं शास्त्र आहे. हाताला नवरा नवरीची मेहंदी का लावायची सांगतो माता माऊली. हो तुम्हाला पहिल्या काळामध्ये पंचांग शास्त्र अवगत होतं. पंचांग सांगणारे तज्ञ गावोगाव उपलब्ध नसत. पण पहिल्या काळामध्ये महाराज देवक प्रकार होता. प्रत्येकाचा कुळाचार असायचा. कुळाचे नाम प्रत्येकात कसं असायचं. पहिल्या काळात समजा बाबल्या नावाचे पोरग आहे आणि बाबल्या नावाच्या मुलाचं लग्न. बाबल्याला 4 नाव आहेत पण बाबल्याचं लग्न 3 नंबर नामाची मुलगी आहे. तिचं नाव आहे बबली. काय नाव आहे? बबली. ह्या बाबल्याचं लग्न 4 मामापैकी ज्याची 3 नंबर मामाची मुलगी आहे तिचं नाव आहे बबली. बबलीशी जर जमलं असेल तर बाबल्याला बबली आवडली का आणि बबलीला बबल्या आवडलाय का ही बघण्यासाठी काय केलं जायचं. लग्नाच्या आधी पहिले 5 दिवस नवरा नवरीला मेहंदी लावायची. जुनी माणसं आहेत का लग्न पहिले किती काळ असायची? 5 दिवस असायची महाराज. मग बाबल्याला अगोदर मेहंदी 5 दिवस लावायची आणि बबलीला बी मेहंदी 5 दिवस लावायची. माफी मागून बोलतो. आणि बाबल्याला बबली जर खरंच आवडली असेल प्रामाणिक कोरायचं आनंदले मन प्रेमे पाजरती लोचिला. बाबल्याचं मन जर आनंदी असेल प्रफुल्लित असेल बाबल्याला बबली मनापासून आवडली असेल तर बाबल्याची मेहंदी कशी रंगाची? लाल. त्याला लय आवडलं बरं का थोडासा. लाल भडक रंगाची. कशी रंगाची? लाल भडक. आणि बबलीला जर बबली आवडला असेल तर बबलीची मेहंदी कशी रंगायची? लाल भडक रंगायची. समजा बाबल्याला बबली आवडत नाही पण उगा आई बापाच्या मामाच्या दमदाटीने बाबल्याला लग्नाला तयार झालाय. मग बाबल्याला मेहंदी लावली बाबल्या जर असणारी बबली आवडत नसेल तर बाबल्याची मेहंदी कशी रंगायची? थोडी फिकी रंगाची. कशी रंगाची? फिकी रंगाची. मग आजोबाच्या बाबल्या राठी मेहंदी लावते बघू. बाबल्याची मेहंदी जर फिकी असेल तर आजोबाच्या बाबल्या मेहंदी फिकी आहे. भानगड काय आहे? बाबल्याला सांगायचं आजोबा तुम्हाला म्हणून सांगतो काय मला 3 नंबर मामाची बबली आवडत नाही. मग कोण आवडतंय? 4 नंबर मामाची आरची आवडते. मग आरचीला जर बबली आवडत असेल मग ती आरचीच्या आई बापाला आरचीच्या मामाला बोलवून घेतलं जायचं महाराज. आणि नंतर महाराज या ठिकाणी असणाऱ्या आरचीचं आणि बाबल्याचं लग्न लावून दिलं जायचं. मागून सांगतो माता मावळे हो पहिल्या काळात हाताला लावलेली मेहंदी सांगत होती त्या नवरा बायकोचा कडेला संसार जाईल का कोर्टात घटस्फोट होईल. कोण सांगत होतं? मेहंदी. पण पाया पुरतो आताची मेहंदी बघून लग्न मोडू नका. आताची मेहंदी आता लावली केमिकलची असते 10 मिनिटात धुवून टाकली विषय संपला. मग ते केमिकल रंगली महाराज का आवडीनं रंगली याची गॅरंटी आपण देऊ शकत नाही. म्हणून आताची मेहंदी बघून लग्न मोडू नका. मेहंदी का लावायची? कौशल्या मातेचं राजा दशरथाची खात्री पटली ज्या ते दोघांच्या हाताला मेहंदी लाल भडक मेहंदी रंगली होती महाराज. जगातलं पहिलं लग्न लागले कुठं? नकरेक्ट मुहूर्ताला आले देवाजीच्या हा त्या ठिकाणी महाराज लग्नाला बस्ता बांधाची भानगड नाही. लग्न लावाय काका नाही. माग पुरवली नाही. मासा मात्र आधी चेअर नाही. मेहंद्याला कानपिळकी नाही. बूट पळवायला पुरवलं नाही. तर घोडा नाही. बँड नाही. डॉल्बी नाही. जेवण नाही. मंडप नाही. मंडवळ्या नाही. काहीच नाही. एकदम 0 बजेट बद्दल लग्न महाराज. कसं दोघांनी एकमेकाचा स्वीकार केला आणि त्या ठिकाणी महाराज मंगलाष्टिका तयार झाली. कुठं? त्या ठिकाणी. आपल्याकडे काय काय मंगलाष्टिका अरे डोक्याला व्हायचा का नुसतं मंगलाष्टिका म्हणजे ठिकाणी महाराज पुराण बघून मंगलाष्टिका म्हणावे महाराज. मंगलाष्टिका कशी असावी? स्वस्ती श्री गणनायको गजमुखो मोरेश्वरम सिद्धिदम बल्लाळ मुर्डम विनायक महं चिंतामणि सेवरम लेनाद्रि गिरिजात्मकं सुरवरम विघ्नेश्वरमोदरम ग्रामोरांगण संस्थितो गणपती भूया सदा मंगलम. ऐ लांब नाईक ना होतं काय लग्न नाही ती कीर्तनात मंगलाष्टिका म्हणतो तर येतील बाका सगळे बोलावे. महाराज सांगतात अशी मंगलाष्टिका म्हणावी. पहिल्यांदा सुख करता तो वार्ता
विघ्नाची गणपती बाप्पाला नमन करावं बाबा. हे सगळं कार्य नादाने वेगळेपणे पार पडते म्हणून पहिल्यांदा मंगलाष्टिका म्हणाली. आता आमच्याकडे बिचारी मंगलाष्टिका म्हणते बघा, काय रडू नको ग रडू नको माझ्या भामधी, तुला दिलं नाही ग दिलं नाही वाना. आता बाबाळी म्हणजे वन आहे का मला सांगेल. काय नाही म्हणत तुझी सासू आहे ग सासू आई वाणी. आई शेत सांगा सासू आई वाणी वाटते गाव माना थडीला हल्ल्या का खाली हल्ला मला काहीतरी शिव काढवा बरं आहे बरं का. तुला दिले नाही ग दिलं वनामध्ये, तुला सासरा आहे ग सासरा बाबा हे कडवळ आहे. तिसरं कडवळ लय खतरनाक आहे मावशी. काय म्हणते तुझा दिला आहे ग दिला आहे भावावाणी, तुझा दिला आहे ग दिला आहे भावावाणी. 16वी झाली वाटण्यासाठी हाण हाणी परत विठाला विठाला. एकमेकाचा स्वीकार केला. त्या लग्नाला कोणी हजर नाही. तिथं मंगलाष्टिका काय दिली महाराज कुठली? गंगा सिंधू सरस्वतीची यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरू महेंद्र तनया चर्मणवती वेदिका शुक्रा वेत्रवती महापूर्णती छाता गया गंडकी पूर्ण जल समुद्र सरिता पुर्या सदाशिव मंगल सप्ताय सप्ता सावधन मंगला विठाला दोघांनी एकमेकांचा स्वीकार केला. सूर्यास्त झाला दोघं पेटीमध्ये बसली. विजय झाला मासाला. त्यानं पेटी घेतली, त्याला वाटला हार दिला मासा येईल आम्हाला त्रास दिलं. पण पेटी घेतली लंकीचे बेटावरून टाकले रावणाच्या. कोणाच्या? रावणाच्या. रावण माझं ब्रह्मदेव काय गेले ब्रह्मदेवा अरे नवरी मी नवरदेव मेला तुझं 55 खोटं. ब्रह्मदेव म्हणतो बाया असं आम्हाला परीक्षेला पिढ वाटायची घाई करू नको. वार्षिक परीक्षेचा निकाल आहे का निकाल काय म्हणजे जा म्हणजे लोखंडाची पेटी बघ जा. रावण महाराज गेले. महाराज पेटी पाहिली. सगळ्या सेवका घेऊन पेटी आणली. पेटी उघडली. रावणाचं डोळं पांढर झालं. हे देवा लका नवरी क्युट्यात नवरदेव कुठून आला. अरे देवा दिशा त्या काळामध्ये राजा दशरथाने तलवार काढली. रावण महाराजांनी तलवार काढल्या. तलवारीला तलवारी भिडल्या महाराज. त्याच काळामध्ये आदल्या दिवशी स्वप्न पडलं तर मंडळी मध्ये आपल्या मालकाचा हात धरला. सांगितलं यांना मारू नका. मला रात्री स्वप्न पडलंय. काय स्वप्न पडलंय? स्वप्न सांगे मंडोदरी महाराज मंडोदरी मातेने रावणाचा हात पकडला आणि रावण महाराजांनी पत्नीचं ऐकलं. ए पोराव बायच्या पोराव मला सांगा लग्न झालेल्या मुलांना आईचं ऐकावं का बायकोचं? बोला बोला. ए लग्न झालेल्या माणसानं आईचं ऐकावं का बायकोचं?
अरे बोला की कोणाचं ऐकावं आईचं ऐकावं म्हणतात ती पण माणसं कोणाचं ज्यात ऐकते ती हा बायकोच ऐकली ह्या पोरांच्या आसपास असं घडतंय त्याशिवाय ती बोलत नाही ही पोर काय पाकिस्तान मध्ये अमेरिकेत येते भारतात ती जायची भारत सांगता येईल बाबा हा तर मला सांगा लग्न झालेलं पोराव खरं सांगा माफी मागून बसतो आई खरी माया करते का बायको हा मग त्याचं लगेच काय करायचं आई बी माया करते पण महाराज पत्नीला सुद्धा कमी समजू नका महाराज स्वामी काळात गुरुभक्ती पितृ वचे ना महाराज पत्नीची स्वयंपाक घरामध्ये असते तेव्हा त्याची आई असते शेणे घरामध्ये असते त्याची रंभा असते महाराज आणि भांडणामध्ये पाठीमागे असते तेव्हा ती महाराज काली माता ज्वालामुखी लोक राहते बघा एखाद्या जे शहरामध्ये बटन सुटू द्या ती ते जोडून द्यायची काम करते पण भांडणामध्ये सगळी भावकी घरी तिकडे असू द्या जोपर्यंत पत्नी पदर खाऊन तुमच्या माग आहे तोपर्यंत तुम्हाला घाबरायचं कारण नाही मग उगा भारत देशाला भारत माता की हा का तुमच्याकडे एक त्याग लय मोठा आहे आमचं कसं आहे आम्हाला समजा आपल्या देशामध्ये महाराज बरं का एकनाथ महाराज आपल्या देशामध्ये महिलांच्या ऐवजी पुरुषांनी नांदाला जायची प्रथा पाहिजे होती मग कळलं असतं आम्ही एका गावात किती दिवस नांदलो असतो मी तर शपथ सांगतो दत्त भगवानाच्या शपथ मी तर एका गावात एक दिवस कधी सुद्धा नांदलो खरं सांगा आता मला सांगा सप्ताह झाला काला झाला की तुम्ही काय म्हणता पुरकावर माता आम्हाला घरी जायचं सगळा इथं का फासाव देते दिवस तुला बाबा वो ज्याच्याशी लग्न झाले त्याच्याशी ही बिचारी कशी जात असत जावे त्याच्या वंशा नवरीनं आंबा जाताना नवरीच्या वटीला नारळ देते का हे बिचारी नारळ पडल्याशिवाय कळत नाही नास काय का सांगणार ज्याच्याशी लग्न झाले त्याची गॅरंटी आम्ही देऊ शकत नाही हा म्हणून नवरी जाताना नवरी आणि नारळ द्यायची प्रथा आहे ऐकाव का बघा बरं सांगा आईची माया चांगली का पत्नीची माया चांगली सांगा काय सांगा चपली सांगा आईची माया खरी आई माया करते का पत्नी आई करते हा खरंच आजीचं खरं आई माया करते खरे मला सांगायचं आहे महाराज या ठिकाणी असणाऱ्या आईची माया खरी महाराज का पत्नी सुद्धा माया बरं का पत्नी सुद्धा कमी समजू नका राजा दशरथाच्या कानाचा रथाचा काना मोडला काही नवडी मारली आकारात हातावरती धरला महाराज रामायण बघा त्यावेळेस राजा दशरथ विजयी झाला महाराज एखाद्याचं लग्न झालेलं असतावं एखादं बाळ जन्माला मुलं असतावा ते बाळ आणि बाळाच्या खोलीमध्ये तुम्ही जावा जन्मले 4 दिवसाचं पोरग आहे का त्याच्या डोक्यावर हात फिरवा मावशा किती 4 दिवसाचं पोरग जन्मले पोरग आहे त्याच्या डोक्याला केस वगैरे काय नसतात बघा आणि ते खड्डा असतो बघा खड्डा काय नाव ते टाळू 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 काय काय करते माझ्या बाळाला फार कष्ट करायचं आहे टाळू बोरणे करता सकाळ संध्याकाळी टाळू मागते बरोबर आहे का मग जसा जसा पिंटे मोठा होईल तसं तसं आईचे हात पडल्यामुळे सकाळ संध्याकाळ काळू बोरण्याची बरोबर का काळू बोरून आले की 8, 10, 12 महिन्याचा झाला भगवान कृष्णासारखं काळ कुळकुळीत जावळत येतं नाही मला सांगा काळ कुळकुळीत जावळत बरोबर का मला सांगा आईचा हात फिरला टाळू बोरून आली काळ कुळकुळीत जावळालं आणि मी पिंट्या पण 22-23 वर्षाचा झाला नंतर याचं लग्न झालं आणि लग्नानंतर त्याच जावळाच्या ऐवजी आईच्या हाताऐवजी लग्नानंतर डोक्यावरून बायकोचा हात फिरला टक्कल पाडायचा होते भावाळीत झाले असं पण असं लग्नानंतर जावळले काळ कुळकुळ यायला लागले येड्या राऊंड अप टू कोरडी मारले जळाय सुरुवात आता मला सांगा आईचा हात फिरला जावळ आलं बायकोचा हात फिरला चॅम्पियन सुरुवात झाली मग हात चांगला कोणाचा पोरावर मग आता लग्न करणार का नाही म्हणत नाही ऐकलं कोणी रावणाने बायकोचं ऐकलं रामाच्या राजा दशरथाची काय केली कौशल्याची हळद काढली स्वतःच्या विमानामध्ये बसवलं आणि अयोध्येला सुखरूप पोहोच केलं हा दुष्टांत काय झाला महाराज तर रावण महाराजांनी मरण टाळण्यासाठी एवढा प्रयत्न केला पण रावण महाराजांचा एक दिवस शेवट झाला तेवढं तर आपलं आयुष्य नाही साधू संतांनी विचार केला माझे सर जेणमूळ असणारे माझे भाविक गोळे आहेत त्या सगळ्या भाविकाचा उद्धार करायसाठी काय करावं त्यांनी पुराण पाहिला संस्कृत जायला वेळ नाही महाराज मग त्याला पुराणामध्ये पुरावा सापडला 1 तास उरला खटवाल नावाचा राजा होता त्यानं आयुष्यभर काय केलं आपण एकदा 1 तास भोजन केलं आणि त्याच्यातून तो एका योगीतून मुक्त झाला साधू संतांनी विचार केला
वर्षभर कडे येऊ नका देवाकडं. जमत नाही कामात ना वर्षभर 7 दिवस साप्ताह करा आणि साप्त्यातलं 7 दिवसातलं रोजचं 12 तास प्रपंच करा आणि रोज 12 तास परमार्थ करा. किती दिवस? 7 दिवस. 7 दिवस तुम्ही ह्या सप्ताहामध्ये आला, नामस्मरण केलं, श्रवण केलं, असं 12 तास रोज केलं. 12 7 84 आणि एवढे किती आहेत महाराज? लक्ष 84. एका तासाच्या नामस्मरणात जर खटवांग राजा एका यमीतून मुक्त होत असेल तर तुम्ही 84 तास तुमचं नामस्मरण कमीत कमी व्हावं. मग सप्ताह करायचा. बाबा सप्ताहामध्ये या या ठिकाणी अन्नदान, धनदान, ज्ञानदान, कीर्तन, श्रवण सगळी सेवा करा. आणि एवढं जरी काय जमत नसलं तर एकच करा, अभंगाचं आपल्या स्वामीची निष्ठेने सेवा करा. महाराज या छत्रपती शिवराय महाराज घोडकिंडीमध्ये होते. कोण होते? घोडकिंडीमध्ये. पाठीमागून सुद्धा जव्हार येत आहे महाराज. त्याच काळामध्ये महाराज बाजी प्रभू देशपांडे स्वामींच्या सेवकाला सांगितलं, स्वामी
राजे तुम्ही गडावर पोचा. गडावर पोचल्या फक्त तोफेची 5 बार द्या, त्याशिवाय हात माझी खिंड सोडणार नाही. मला स्वतःच्या देहाचं राई एवढं तुकडं करून घेतलं, स्वामीच्या शिवेमध्ये खंड फोड दिला नाही. याला म्हटलं स्वामी काज. आता गुरु भक्ती. गुरु म्हणजे काय महाराज? गुरु हा संत कोळीचा ज्ञान देव म्हणजे करलो तुरला आता उद्धरलो गुरु. जीवनामध्ये महाराज गुरुला फार महत्व आहे. महाराज सांगतात दत्त भगवंत सुद्धा महाराज जगाला गुरु केलं. सगळ्या किती जगाला गुरु. दत्ताने किती गुरु केले महाराज? 26 गुरु केले. जो जो घेतला दयाचा गुण त्याशी गुरु केले जाण. गुरुशी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसला. आता गुरु किती केले महाराज? 26 गुरु केलं. 26 गुरु लक्षात घ्या. प्रत्येक गुरुचं नाव सांगतो. तुम्ही गुरु मोजा, मी गुरु सांगतो. पृथ्वी, आकाश, वायू, जल, अग्नी, चंद्र, सूर्य, कपोत, समुद्र, आजगर, भ्रमर, हत्ती, मधमाशी, मासा, बालक, गणिका, टिटवी, कुमारी, बाण काय करणारा, सर्प, कोळी आणि कुंभार माशी. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. प्रत्येक गुरुकडून एक गुण घेतला. मला पृथ्वीकडून काय गुण घेतला? दत्त भगवंतानी क्षमा नावाचा गुण घेतला. पृथ्वीला आपण जन्मापासून मरेपर्यंत जोड्यानं तोडवतो. तोरे पृथ्वी आपलं अन्नधान्य देते, आपलं पालन पोषण करते. म्हणून महाराज या क्षमा नावाचा गुण कुणाकडून स्वीकारा? पृथ्वीकडून शिकावा. याच्यामध्ये चुकून एखादी दात लागावी लगेच विचार डोळं फुटलं का काय तुझं तोडूनच चालले माझं सगळी. पण महाराज या ठिकाणी पृथ्वी नावाचा गुण शिका. पृथ्वी क्षमा नावाचा. पृथ्वी आकाश. महाराज मन कसं असावं? आनंदनिया ठोकळा. तो का केवढा? आकाश. माणसाचं मन मोकळा असावं. कसं असावं? मोकळे मन रसाळवाणी याची गुणी संपन्न म्हणतात महाराज. मन आकाशासारखं मोकळं असावं. पृथ्वी, आकाश, वायू, वारा येतं त्याचं काम करून निघून जातं. पण डिजिटल बोर्ड लावत नाही. हे सगळं काम केलंय म्हणून वाऱ्यासारखा असं महाराज काम करत पण आपलं दाखवाय. पडद्यामागचा कलाकार म्हणजे वारा आहे. पृथ्वी, आकाश, वायू, जल. जल म्हणजे पाणी. पाणी काय करतं महाराज? सगळ्याची मिळून मिसळून वागतं. त्याच्यामध्ये कुठलाही कलर घ्या की त्याला स्वीकारतं. तसं बसनी मंडळाला माफी मागून बोलतोय म्हाताऱ्या वाजण्या हो. आता इथं कोण नाहीच म्हणते व्हायचं. म्हाताऱ्या वस्तर भाषण सांगतो. गावात एखाद्या बारक्या पोरांचा आळ घेतला तर त्याच्या पाठीवर थाप टाका. त्याला मुतामी काढून शिकवा. चुकलं तरी मजायला का लय खास म्हणते ती उद्या येते बघा. जर तिने टाळ घेतला चुकीचा काय म्हणलं ते म्हणतोय की माळ टाळ आणि तुझं जेवाळ चालू क्रिकेट खेळायला. खरं मला सांगा की पुढची पिढी जर नाही शिकली तर आपण गेल्या आपल्या पुण्यतिथीला कुठलं बसणे आणायचे विचार केला पाहिजे महाराज. म्हणून बाबा या तरुण करणार भाग्यवंत नके पृथ्वी, आकाश, वायू, जल, अग्नी. अग्नी ओले बी जाळतो, वाळे बी जाळतो. आपलं तुपलं पाहत नाही. मुक्तीने अग्निसारखं राहायचं. कसं? अग्निसारखं. अग्नि, चंद्र. चंद्र काय करतो? अमावस्याला लुप्त होतो. परत घडी थाटात पौर्णिमेला उगवतो का नाही? ते चंद्राकडे शिकायचं. अग्नि, चंद्र, सूर्य. सूर्यामुळे पुष्कळ पाण्याची बाष्पीभवनाचा वाफ होते, पाऊस पडतो आणि त्याचं ढग त्याला आडवतं. तरी सूर्य आपला अस्तित्व सोडत नाही. हा पृथ्वी, आकाश, वायू, अग्नि, चंद्र, सूर्य, कपोत. कपोत माहितीये का? कपोत कबूतर माहितीये का? कबूतर. कबुतराची जोडी नेहमी दोघ असते. तिथं लहान पिल्लू बरोबर नसतंय. आता आपल्याकडे एखाद्या लग्नाला चालले होता त्या पोराची पोरगी मधल्या पोराची पोरग आठेनी मीटर का आजीनच भरून टाकायची. हा महाराज काय सांगता इच्छाचा बिराड पाठीवर सगळे आवड आहे. मग ते काय करतात? एकदा मुलाला पंखाला विशेष होतात त्यांचा त्या करून देतात. म्हणून काय करतात? मुलांचे लग्न झालेली माता माकडे करत चला आळंदीला ज्ञानेश्वर डोळा पण नाही ना. तसं नाही जमणार आपल्या बाजूला. आपण म्हणा खायचं बैसोनी आवडे अनंत बाबा तुम्ही काय करा? ते असणारे कपोत सारखं शिरा. नंतर सांगतात समुद्र. समुद्र काय करतो? एवढा पाऊस पडतो जेवढं सगळं असणार पाणी गळून जातं. तो समुद्राच्या पाण्याचा रंग कधी बदलला नाही. आपल्याला कोणी काय सांगा कानाला ऐकायचं सोडून द्यायचं. खरं सांगू का? कानावर आलेल्या सगळ्याच गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात. समुद्र आजगर काय करतो माहिती का? मला नाग दामी सर्प सगळे ताणून शिकार करते. पण आजगर कधी पुळून पुळून शिकार करत नाही. खायचं बैसोनी निवांत पडून राहायचं. जेव्हा तोंडाचा वेळ तेव्हा मात्र संधी सोडायची नाही. तसं तुम्हा आम्हाला ही मानवाचा ध्येय मिळालाय. शेवटची पाळी ही संधी सोडायची
नाही. पण महाराज सांगतात समुद्र आजगर भ्रमर. भ्रमर म्हणजे काय माहितीये का? भोंगा. भोंगा. गुंतले भ्रमर सुमन कळे. हा आता आपलं तसंच आहे बघा. कमल कुंदाणी दुर्धरी नांदून की एकीची घरी परिपराग सेवती येरी चिखलची पुरे. महाराज सांगतात कमळाचं झाड एका सरोवरामध्ये असते, त्याच्यामध्ये सुंदर फुल उमललेलं असते. त्या कमळाच्या बुडाला बिडूक राहते, बिडूक चिकट खाते आणि भुंगा दुवर येतो आणि त्या कमळामधला मकरून सेवन करून जातो. आता आम्ही एका तालुक्यातला आहे. मला सांगा पंढरपूर मध्ये सुंदर असं कमळाचं फुल आहे बरं का. मग आपण भुंग्याच्या यादीत आहे का बेडकाची आपण ठरवायचं आपुली आपण बघा. 1985 ला निर्णय झाला. आषाढी वारीची पूजा मुख्यमंत्र्याची असते, कार्तिक वारीची पूजा पालकमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्याची आहे. बरोबर आहे का? मग वारकरी म्हणजे आम्हाला पूजेचा मान पाहिजे. बरोबर आहे. मग भावाळीला द्यायचा का आमच्या धोंडेवाडीला द्यायचा का खरडीला द्यायचा का महाराज तुमच्या लातूरला द्यायचा का मंगळवेळेला द्यायचा? आपली भांडणं लागली. मग त्यांनी ठरवलं काय, जी भाविक 3 दिवसापासून गोपाळपूर पासून दर्शन बारीत असतात, मुख्यमंत्री जेव्हा मंत्री महोदय मंदिरात येतात, दर्शन बारीमध्ये सगळ्यात पुढे पती पत्नीचं जोडपाचं दर्शन बारी बंद करताना त्यांना पूजेचा मान निर्णय योग्य आहे. ज्याची खरी सेवा आता मुख्यमंत्री पद काही 5 वर्षांनी बदलते तो विषय नाही. मला एक सांगा, मुख्यमंत्री लई वेळा बदलला पण त्या वारकऱ्यांच्या पूजेचा मान मला कळते. आता कालचा बघा काय कुटुंबाला मिळाला आषाढी वारीचा. बरोबर आहे. नगर जिल्ह्याला मिळाला, पालघर जिल्ह्याला मिळाला, यवतमाळला मिळाला, बीडला मिळाला, कोल्हापूरला, पालघरला मिळाला. मला कळते असं सोलापूर जिल्ह्यात जोडपूजेला आलं नाही आणि इथून पुढे येणार नाही. आता काय आहे का नाही नाही म्हणजे आता असं कोण म्हणलं का बाबा आम्ही बारीला लागतो डेडिकेट महाराज डेडिकेट असं नाही डेडिकेट महाराज. मला सांगतात आपण कुठं आहे कमल कुंदाणे दुर्धरी नांदून की एकीची. हा आपण आहे लोटवाडीच्या राजाचं चांगलं आम्ही करतो लोटवाडीच्या वाया. लोटवाडीला जाऊन कसा माझा विरोध नाही. देव आहे, देव तिथे देव येतच आहे. व पण महाराज सांगतात जो या देवांचा आहे देव बळीया माझा काय करायचं आहे. समुद्र आजगर भ्रमर पतंग. पतंग काय करतात देवा इजवाय जात. काय करतात देवा रंगी रंगीर त्रिरंगी काय बोलला अशी पतंग शरीर दयाचे ते करी दर्शिका अभिलाषपणे. महाराज सांगतात त्या ठिकाणी काय करतं पतंग देवा इजवाय जात पण स्वतः जळून बसवं होतं. तसं दुसऱ्याचं तोंड काळ करायला गेलं की आपला हात काळा झाल्याशिवाय हात नाही. नंतर महाराज सांगतात समोर हत्ती. हत्ती काय करतो तर शिकारी चिखलाचे हत्तीन करतो आणि तिथं हत्ती सोडतो. हत्ती फसतो रूपाला बोलतो स्वतः इकडे महाराज नष्ट होतो. हत्ती हरिण. हरिण काय तर महाराज तो शिकारी बिन वाजवतो. हरिणाला संगीत चांगलं कळतं बरं का महाराज. आणि त्या ठिकाणी हरिण त्याच्यामध्ये दंगवतो स्वतःच्या प्राणाला. मग हत्ती हरिण. मधमाशी. मधमाशी काय करते रुपया 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 गोळा करून साठवते. आणि 2016 ची घोषणा होती मेरे भाई यार बहन हो आज रात बजे 12 बजे की बात 1000 और 500 का नोट बघा 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 नोटाचा घातलं बाहेर निघाले सगळ्या मावळाचं पोळ सगळं जाऊन दिलं माझ्या सगळे. कोणाकडे 5 लाख घालवलं, कोणाकडे 3 लाख घालवलं, कोणाकडे 2 लाख घालवलं, कोणाकडे 20,000 घालवलं. गावलं नाही मला सांगा. जोवर तेच आहे तोवर तुम्ही उपयोग घ्या ना. पैसे साठवा तर तळ्यामध्ये पाणी असावं पण त्याला सांडवा थोडा तरी असावा. महाराष्ट्रात हत्ती हरिण मधमाशी मासा. मासा काय करतो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जातो. कोणी निंदा कोण निवंदा आमचा स्वहिताचा धंदा. खरं सांगू का आपली टीका लोक पाठीमागे करायला लागली ओळखायचा आपला प्रवास योग्य दिशेने आहे का. तर आपल्या विजयाची चाहूल आपल्यापेक्षा आपल्या विरोधाकडे अगोदर लागते बरं का. मग ती पाठीमागे टीका करते विठ्ठल. बालक आता काय करतो बालक काय करतो लाज वैशका बाक्या पोरला कावात एका मनामध्ये मान अपमान विसरून जातं. परत अजून आयला गेलं तर वडिलाला गेलं तर तसं वारकऱ्यांनी सुद्धा राहावं. नका मला चाल दिली नाही असं म्हणू नको बाबा. वारा न लागू. बालक गणिका काय करते महाराज त्या ठिकाणी पैसा आहे तोपर्यंत तिला माणसाला माझ्याकडून गणिका त्याची शर्यत होत नाही कायम नुसतं कामापुरतं असं मला गणिका. बालक गणिका टीव्ही काय करते संग्रह करते आणि तिचे त्या अंड्याचं रंग आहे तशीच दगड गोळा करून त्याच्यामध्ये जी अंडी होती. तुम्हाला सांगू असली महत्वाचा उपाय ऐका सोडून दे बरं का मला वेज नाही. ती टीव्हीची अंड्याची परिसर करते कशाला परिसर करते महाराज. ज्याला श्रीमंत तरी एक लोकांकडे 1 किलो आणा ती टीव्हीची आया बहुतेक टाका. मग ते परिसर अंडी पडला तुमच्या लोकांना काय लागणार परिस लागणार. मग तुमचं खेळ कशाचं होणार. मग आता उद्या तेवढा ट्राय करा जावा पंढरपूर आणा खेळ टाकायचे जे बहुतेक या ठिकाणी मला सांगतात.
टिटवी काय करते संग्रह करते पण तिला संग्रहाने काय होतं महाराज दुःख होत सारखं तिला वाटतं माझ्याला काय धोका तरी टिटवी बालक कुमारी काय करते महाराज एक सांगतात की कुमारी काय करते तिच्या हातामध्ये एकच कंगण असते किती असते कंगण एकच असते शास्त्र काय सांगतंय विवाहित स्त्रीनं सौभाग्यवती स्त्रीनं हातामध्ये 21 बांगड्या वारच्या किती 21 दोघं बावकीच्या इकडून कोपरापर्यंत भरायच्या नाही त्या विठाला विठाला काय करा कुमारीच्या हातामध्ये एकच बांगड्याची इकडे एक आणि इकडे जुन्या काळात असायची इकडे एक कंडेल आणि इकडे एक कंडेल त्याचा आवाज होत नव्हता द्वैत नको एक उभं शिकले महाराज नंतर सांगतात बाण काय करणारा कोण लोहार जोपर्यंत लोखंड आलाय तोवर त्याच्या गाव घालतो एकदा लोखंड चढला एक परत गाव उपयोग नाही तर जोवर हातपाय चालते तोवर तीर्थयात्रेला जायचं तर ना भागीवत जाते सर पसरप एकटा फिरतो महाराज नंतर कोळी म्हणजे कोण आमच्या बारा गुरु नावी कोळी कोण कोळी नावाचा कीटक आहे महाराज काय करतो महाराज जाळा विणतो स्वतः त्या काढत नाही तसा संसार करा संसारामध्ये ध्यान संसार करा पण मनानं परमार्थ करा स्वतःचं मन त्यात गुंतवायचं नाही शेवटचा विषय महाराज 24वा गुरु कुंभारी माशी नात्राय सांगतात बिंदुरटी कुटकाचे धरी कोणी भिंती माजले घरी ते मरणभय ध्यान करून निरंतर भ्रमणाचे ती बिंगुरटी काय करते कुंभारी माशी एक बातीचं दर्शन बनवते त्या काळ्या आणून ठेवते तिला भूक लागली की तिने आईला टुची मारते कुंभारीन बाहेर फिरायला आईला भीतीच कुंभारनी त्या टुची मारत्या कुंभारनी त्या टुची मारत्या त्या आईला कुंभारीचा ध्यास लागतो का म्हणे आळी जीवे नोळेची आळीचं कुंभारीमध्ये रूपांतर होतं महाराज तसा आपल्याला ध्यास लागावा म्हणजे तर भगवंताने 24 गुरु केले जो जो घेतला दयाचा गुण त्याची गुरु केले जा गुरुशाले अपार पण जग संपूर्ण गुरु देशे विठोबा गुरुभक्ती पितृवचन सेवापती हेचे विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा महाराज सांगतात स्वामीची सेवा करा गुरुची सेवा करा सांगतात सेवापती पितृवचन आई वडिलांच्या आज्ञेमध्ये रामपूर्व राजा होणार ते सिंहासन वापरते वडिलांनी सांगितलं सिंहासनावर बसू नको बाबा तुझ्या आईची इच्छा आहे वनवासाला जा आई वडिलांची आज्ञा शिरसावंद्य मानले महाराज महाराज आई वडिलांच्या आज्ञेमुळे आज रामप्रभू जगामध्ये महाराज एवढं मोठं आता मंदिर व्हायला लागले पण असं केवळ आई वडिलांची आज्ञा ऐकल्यामुळे महाराज माय बाप केवळ काशी त्याने न जावे पितृवचन सेवापती आता चौथा मुद्दा काय सेवापती हा तर महाराज सांगतात की प्रत्येक आपल्या पतीची एक ठिकाणी सेवा करावी पण अनंतरीच्या दारामध्ये तिन्ही देवता आल्या तिन्ही देवतांना महाराज पतिव्रतेच्या सामर्थ्यावरती बाळ व्हायचं का म्हणजे पतिव्रता तिची जीवावरी ताकद पतिव्रतेची आहे पण नेहमी पतिव्रतेनं आपल्या मालकाचं ऐकावं चांगला असेल तेवढंच ऐकावं हा एकमेकांवर विश्वास पाहिजे महाराज आजोबा होते आजोबा 95 वर्ष आजोबांचं वय किती महाराज 95 वर्ष आजीचं वय 90 वर्ष दोघांची तब्येत खांबल्यावर गावकऱ्याने दोघांचा सत्कार ठेवला त्यांना बीपीची गोळी नाही शुगरची गोळी नाही काय नाही गावकरी म्हणजे 1 नंबर तब्येत त्या दोघांची सत्कार वगैरे केला गावकरी आजोबाला म्हणजे आजोबा एवढी मोठी तब्येत चांगली आहे तुमची आजीची तब्येत चांगली आहे तुमचं रहस्य काय आहे आजोबा मोठे खरं सांगू का जाकडी मोठ 6 लाखाचं सांगतो गड्या आज म्हणजे काय आम्ही लग्न झाल्यावर माता मात्रेने निर्णय घेतलाय लग्नापासून जर दोघांचं भांडण लागलं नवरा बायकोचं तर ज्याची चूक आहे त्यांना घरातनं 5 किलोमीटर चालत जायचं आणि 5 किलोमीटर परत चालत आजोबाला पोर म्हणले आजोबा तुमच्या कधी कधी वेळ आली हो आजोबा म्हणला रोज मी चालते मला लग्न जायचं रोज 5 किलोमीटर चालत जातो चालत येते मग तुम्ही रोज 5 जाता चालत 5 किलोमीटर येता रोज 10 किलोमीटर चालल्याने तुमची तब्येत चांगली मग म्हातारी घरी बसून कशी काय थांबते म्हातारा म्हणलं म्हातारी कुठे घरी बसते म्हणला मी कुठवर चालत गेले बघा रोज माझ्या मागच आहे असा विश्वास म्हटला मग विश्वास असावा पण पत्नीने पतीचं ऐकावं पतीनं पत्नीचं ऐकावं सेवा पत्या
स्वामी काच गुरु भक्ती पितृवचन सेवक होते आपल्या पतीचं सुद्धा ऐकावं. एक उदाहरण सांगतो. सेवा करेक्ट 10 वाजून 1 मिनिटांना जय विठ्ठल होणार म्हणजे होणार. कीर्तनामध्ये काळजी करू नका. का कीर्तन कसं असं माहिती आहे का? आमच्या गुरुवारी नेहमी सांगतात टाळ करणे टाळा आपलं माणसाने कीर्तन करून आणि धरणीला पडसर माणसाने जगून. आता कीर्तन आपल्या पोचत माहिती का मावशी? गावात शेतकरी राहायला असावा. मला 2 किलोमीटर असावा. सकाळ सकाळ बैलगाडी झुंपावी तिनं. बैल बिले आगाव सकाळ जाताना बोलून जाते ती मळ्यात. संध्याकाळी घरला येताना बैल नीती येतच नाही. आत तर वाढते ती नाही तर बाहेर तर पडते. गाव जवळ आली की बैल बिघडते ती. पाहुणं घरी आले की पोरं बिघडते ती महाराज. काय करते ती? पोरं बिघडते ती. पोरं अशी बिघडते ती महाराज. पाहुण्याची गाडी चालू कर तिचा हार आवाज, त्याची लाईट चालू कर त्याचा इंडिकेटर वाजव, त्याचा मोबाईल घे चियाचा गाला पालताच कर सगळा गहना. पाहुण्यात एकच झापडा देत नाही शिवी देत नाही. पाहुण्या तर पोरची आसवून घेतली. गाव जवळ आले की बैल बिघडते ती. पाहुणं घरी आले की पोरं बिघडते ती. आणि माहेरचं कोण आलं की हा काही नाही म्हटलं. काही नाही तसं काही नसतं. मावशी मला सांगा माहेर कशाला म्हणायचं? माहेर काय माहेर कशाला म्हणायचं आजी सांगा. हा माहेर कशाला म्हणायचं? माहेर माहेर जाऊ द्या. सासर कशाला म्हणायचं सांगा. जिला बघितल्या होत नाही आनंद तिला म्हणावं ननंद. हा ननंद भाऊजेचा पहिल्या काळामध्ये लय आनंद होता. एकामेकीची गाठ पडली आनंद होता. बोहाळ्याची एक नणंद होती खेडेगावला अशी बोहाळ्यात राहिला. तिचे भाऊजो भाऊ मुंबईला राहिले. जुना काळ. ज्या खेडेगावच्या बोहाळ्याच्या नंदला वाटलं बघू आपल्या भाऊजाची किती माया आपल्यावर. जुना काळ. राखी पौर्णिमा 4 दिवस तिने फोन केला. आ वैस माझ्या दादाला राखी पाठवल्या पोस्टाला पोचली गाव. ते म्हणजे नाही पोचली. दुसऱ्या दिवशी फोन केला. अहो पोस्टाला राखी पाठवल्या पोचली गाव नाही. तिसऱ्या दिवशी फोन केला. कुठलं? बोहाळ्याच्या नंदनं. म्हणजे अहो राखी पाठवल्या पोचली का नाही. त्या भाऊजाला वाटलं तर उद्या राखी पौर्णिमा. जर आज नाही राखी पोचली म्हणावं तर आपली नंद लई हुशार आहे म्हणजे उद्या येईल म्हणजे भावासाठी. येणार नाही सगळं 2-4 चिली पिढी घेऊन येणार आणि आपला मालक बहिणीसाठी महिन्याचा पगार चोरा करणार. तर तिला जावी म्हणायचं ना लय अवघड आहे महाराज. ती म्हणजे अवं तिने माझे थाप. ती म्हणजे किती छान राखी पाठवली पोस्टवर आता देऊन गेलाय. पण नणंद बी भाळली होती. ते म्हणजे किती खोटं बोलताय. मी राखी पाठवलीच नाही तर आधी कसं गेले का आपलं होतं बरं का कधी काही नीट बोलून विचार करा. बोलायचं महाराज एक वारडा लग्नाचं वराडो आणि ड्रायव्हरचा आकाश गाडी चालवायचा. आणि महाराज काय झालं तिकडे लग्न राहिले 10-12 किलोमीटर इकडे गावी राहिले 10-12 किलोमीटर म्हणजे माळ राहणार पेट्रोल पंप नाही काय ना अशा ठिकाणी त्या गाडीचं डिझेल संपलं सगळं. काय झालं? डिझेल संपलं. मग आता पंप होता 2-4 किलोमीटर पुढं आका वराडानं सगळा ट्रक ढकलत गेला. कुठं? पंपावनेला गाडीत तेल टाकलं. ती गाडी जाणकार माणसामध्ये आल्या ट्रक मध्ये म्हणजे तेवढा भरून घे. ते ड्रायव्हर काय मला माहिती का नवीन ती पहिलाच भरलाय मला बापाला सांगितलं इमर्जन्सी ठिकाणी वापर म्हणून आता पडून मारला म्हणता गेले महाराज. तसं काय काय होतं पितृ वचन बापाचं ऐकावं पण काय ऐकावं मी कळलं पाहिजे. मी कळला आपल्या पतीचं ऐकावं मला आपली पतीचं काय ऐकावं मला सांगतात. आता लग्न जमायचा काळ फार अवघड झालाय महाराज. मुलाला मुलगी देत नाही. भावळ्याचं एक पोरग तर गाण्या नावाचं हे तर कोण असलं तर मला लागून हा गणेश असं पण गाण्या असं गाण्या नाव होतं महाराज गाण्या. आणि गाण्याचा 12वीला नंबर लागला पुण्याला. D.Ed नंबर लागला पुण्याला. गाण्याच्या वर्गात एक मुलगी होती. ती बी D.Ed शिकलेली त्याच्याच वर्गात होती. तिचं आई वडील सगळे कोणामध्ये वाढलेलं लाखो रुपयाची संपत्ती आपल्यामध्ये बाकी सगळं मुलीच्या नावाला. मुलीला आपलं कोणा सगळे कोरोनामध्ये गेले. गाण्याची झाली ओळखी तर पण झालं मैत्रीमध्ये. आता पुढे काय जर सांगायची गरज नाही. व्हॉट्सअपचा जमाना आहे. गाण्या भावाळीने एकटा गेला पण येताना मी आडमलाच घेऊन आला लगीन करून. सगळं गाव हसायला लागलं. बघा गाण्याची बायको बघा गाण्याची बायको. गाण्या म्हणला हसा ना तर काय करा मला भावाळीचा हे करून तिथला गुंठा बरोबर आहे म्हणला. ती का हसत होती माहितीये का? ती गाण्याची मॅडम जी तिला माहिती का हिला कधी अशी साडी काय मांगर माहित नाही. जीनची पॅन्ट आणि हाफ शर्ट. तुम्ही ती फॉरेनची पाटील पिक्चर काय लागाव बघा भाऊजी टोटो पाणी तसा ते नमुना गावात आणला सगळा माणूस. अख्खा गाव हसायचं बघा गाण्याची बायको बघा गावात पाटील ठाकरे महाराज ठिकाणी तेवढ्यामध्ये काय झालं सगळ्यांना 16 वगैरे झाली महाराज ठिकाणी.
आणि गाणी आपला बिचारा झाला आता त्याला जॉब लागला गेला पुण्याला बंगल्यात राहायला लागला मस्त पैकी मग प्रत्येकाला आवडत नाही मला काय त्याचा हिला चिमणी कावळा माहित नाही काय नाही पण त्याला एक सवय होती काय आता महाराजाला मृदंग आवड आहे वाजवायची सवय आहे आवड आहे महाराजांना गाण्याची आवड आहे आपल्या एकनाथ महाराजांना गाण्याची आवड आहे आमच्या हिराळ महाराजांना सर्वच असल्या महाराजांना प्रवचनाची आवड आहे कुणाला कीर्तनाची आवड आहे प्रत्येकाला आवड असते बरं का कुणाला काय काय कायला भांडण लावायची आवड कायला भांडण मिटवायची आवड कायला लग्न जमवायची आवड कायला लग्न मोडायची आवड कोणाला कशाची आवड कोणाला कशाची आवड काय गॅरंटी नाही तसं ही मुंबई पुण्याची जी बिचारी होती का त्याला चिमणी कावळा माहित नाही कारण जीन्स पॅन्ट टी शर्ट पिढ्या पुण्यात राहिलेली तिला महाराज आज ऐकलेलं गाणं उद्या ऐकूच वाटायचं नाही आला नवं गाणं पाहिजे मला त्याला 2GB 4GB सगळं खोली गरजरी भरली हे बसायला मला नवं गाणं आणलं का पण त्याची तर काय चुकाय महाराज तुमच्या काळात गाणं होतं का माळ्याच्या माळ्यामध्ये नंतर काळ आला निसर्गाच्या ऐकले सांगले नंतर आली युकुश कशीने बघ बघ सगळे कसं सगळं पाठायचं आयपाट पाठाय सगळ्याला महाराज वगैरे सांगता एक एक गाणं ते होते मावशीवरती शांताबाई मिली गावर पाठी खाणं शांती बहुतेक पूर्ण शांती काम झालेलं शांताबाई पुढे डोकं झाले पुढे ध्यान म्हणजे कालचं गाणं आज चालत नाही पण माझ्या ज्ञानोबरांचा तो पोवाडा संतांचा अभंग मी तर मग जोपर्यंत अभंग आहे तोपर्यंत चंद्र सूर्य आहे विठाला गाण्यावर दोघांची झाली भांडणं गाण्या म्हणला एखादी खरडीची कुठली तरी पुरवल्या ती म्हणला की उगच स्वान केली शहरात महाराज त्याने काय केलं गेलं विचार भांडण झाली दोघांची गाण्यावर एकटाच आला भावळेला आलेल्या गावात गाठ पडला सकाळ सकाळ त्याचा कुंभारचा मित्र गाठ पडला गाण्याची हा पडला काय सांगायचं म्हणला बायकोची माझी गाण्यावर भांडण झाली आता बोलू त्याची माणसं हुशार बरं का माणसं लय माणसं हुशार कारण मी बोलते जा रोज पीठ मागतो का काय सांगायचं तेवढ्यामध्ये महाराज काय झालं बिचारा आला गावात गाण्याचे कुंभारचा मित्र गाठ पडली तो एका कुंभारचा मित्र मला गाण्याची हारा पडलाय काय सांगायचं मला हो काय रोज नवं गाणं मागते नवं संगीत कुठं आण रोज मला कुंभारला मित्र म्हणला तुला संगीत नवं जे बाबा वाईट बनवते म्हणला ही मला तेवढाच एका दिवस पुढे झाला कुंभारल्या मित्रांनी काय केलं मावशे हो संध्याकाळी गियारा नवीन बनवला बिगर तोंडाचा चांगला आणि भावाचं सगळ्यात मोठं पिपळाचं झाड पाहिलं आणि पिपळाच्या झाड सगळ्यात मोठं आगी माहोत आगी माहोच्या डेरे आखं माहोच्या सगळ्यात मोठा डेरा तोरणा डेरा पॅक केला दिवस उगा गाड्या गाड्या धरी मेड इन गोहळ तालुका पंढरपूर काय मला बघ संगीत हाटच मग 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 जावा पहळच्या सवाटी घुमायला लागत या म्हणल्या म्हणला का लई छान आहे पण याला बियालच नाही बंद करायचे बटन नाही काटाळून मागणं बंद होते मला कळलं हे एक आहे तू उघडून बघायचं नाही हे उघडून बघितलं आणि जर वायरिंग घाललं तर परत भावळ्याशिवाय मिळत महाराज संगीत घेतलं पुण्याला गेलं आता पटीचं भांडण शिकलो भांड्याचा आवाज संपुत्र मिठाचे भांडण भेटलं आता त्याला चिमणी कावळा माहित नाही याला काय माहिती गेले त्याची तिला डेरा मावसा एवढा आवडला टिचकी हाणाची एक चाकाची दाटाची टिचकी हाणाची एक चाकाची दाटाची भावाच्या सावासनी म्हणल्या लय चांगलं राणी गावते चावायला पण काय करू सांगच मिळेल झालं संध्याकाळ झाली पती झोपी गेले दुसऱ्या दिवशी डाबा कोण दिला आहे जॉबला जाताना बायकोला म्हणला किती आहे पण उघडून बघू म्हणला नाही आम्ही चावा की गेला गी आता मावशावर कसा आहे तुमची माफी मागून बोलतो राजगडी पुळ्याला तुमच्या मालकाने एखादा तुम्हाला सोन्याचा दागिना केला आई शेपत सांगायचं ती दागिना तुम्ही परिधान केल्यावर आधी शेजारणीला दाखवला का मालकाला म्हणजे तिच्या घरी आईन जेवढा शिंगा झाला पाहिजे पण तिनं तिच्या मालकाने माझा उभा टाकला लागलो पाहिजे बघा आईला घरी फुटका म्हणी शेजारणीला 5 पोळ्याचं गणकण आणलंय आता घोटाळा होतोच गरीबर सगळ्या मार्केट आई मी याला गोष्टी गुणी करत तरी त्याला फोन दाखवायचा आहे तिनं काय केलं मावशी हिचा गोंधळ मोबाईल का तिनं 5-50 संतोषी मातीची पुस्तक आणली घरात आणि 8 गद्दीला हळदी कुंकू लावू आता मावशीवर ही जीन्सची पॅन्ट टी शर्ट घालती म्हणल्यावर हिच्या मैत्रिणी काय घेतलं लुगड्याच्या छाछ्या सगळ्या हाय पाय शिकल्या सगळ्या त्याचे इलेक्ट्रिक इंजिन होती सगळ्याला 5-50 महिला आरती झाली संतोषी मातीची पुस्तक झाली म्हणजे माझं सासर पंढरपूर तालुक्यात भगवायचं आहे आमच्या मालकाच्या मित्रांना असं संगीत बनवलं जगात बनत आहे म्हणजे आणावर मुली संगीत आणलं मावशीवर टिचकी मारली 50 जणी टिचकी आणली महाळ गेलो वाईटला पण शेवटी लाईटीची माहिती द्या ती म्हणजे आहुजा महिंद्रा फिलिप्स मोठमोठ्या कंपन्या बघितल्या भावळ्याच्या पोरण्यात काय तर बसवले म्हणजे मला बघायचा अय नको म्हणजे पुढ नको म्हणजे काय ते म्हणजे डिप्लोमा डिग्री उगं 5-6 वर्ष नाही वाया घालवली कॉलेजमध्ये तुझा मालक याच्यात होतं कसं जोडून देते म्हणजे
बरोबर का म्हणजे जोडून देऊ लागलं तिचं घर होतं पळतच गेली मावशावर ती करणं सुटके सांगे पकड पाना हातोडी टेस्टर काय सगळं आणत ते म्हणजे थांबतात त्यांना हातोडा उघडला तेवढ्या ते म्हणजे थांबतात मधल्या सुटीत आमचा मला प्यायला घरी येते दरवाजा काचा खिडक्या बंद असली गेटची भाच्या पेटी घरी येत नाही तिनं आधी गेट बंद केलं पुढे जाऊन काचा खिडक्या बंद केल्या मेन दरवाजा बंद करून त्याला आतनं कुलूप लावलं आता पुढे म्हणजे आता काय मावशावर या भावाच्या सावाची जळेमरीचं वाटच बघू त्या टापड्यावर का वाटे पुढे पडते जवाड या धमाका बसला दहा पोलिस म्हणता बघा 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 जेव्हा महाळ निघले म्हणतात जेव्हा पहाळ्याचं असं महाळ निघले आता मावशावर ही काल काय ऊसाचं पासून काढलेलं कुरपान केलं जायचं स्नो पावडरला आली जसं एखादं नावा ट्रॅक्टर आणावा आणि मरू चोरान खाणायला हवं जसं पुस्तकाच्या पुस्तकाला आय गण मेले गण आय गण मेले सगळ्या बंगल्यातनं कालवा 2 तास माशेने फोडलं शेजाचा पानपट्टीवाला म्हणतो साहेबांना दरवाजा बंद करून कसं काय तेवढी सभा त्या भानगडीत करणार त्यानं आवाज ऐकला मला गॅस फुटला साहेबाच्या घडले एक वेळा उठलाय मला त्यानं अग्निशामक दल बोलवलं ती वाहू वाहू आलं त्याने दरवाजा तोडला त्यांचे बी मागं मागच्या बघा 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 आवाज बसतो तर साहेब झोपी गेलता का काय म्हणून येते जेव्हा ह्या मोरामशी शिंग जाळलेल्या सगळ्या लक्ष्या बाहेर पडल्या पापणा बघा 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 आता मावशी मला सांगा 15 दिवस ऍडमिट होऊ काय माहिती का महाराज मागच्या महिन्यात मी शूटर घेतला शिवच्या पुतळ्यापाशी आणि दुसऱ्या दिवशी बाजला गेलो कोणापाशी घेतला मला कळत ना तसं पाठली तशी दिसायला लागली गुरविंगी तशी दिसायला आता ओळखूची कोण मारले ते काही 15 दिवस ऍडमिट जशी जशी शोध बसत तशी दिशीची माय वाट चला आपल्या घरात सांगला मावशी मला सांगा टेरा बघायला दिलता का फोडायला दिलता ऐकायचं हा देवानं दिय चांगल्या कामाला दिला शेजारचा बांध फोडायचा देवे दिला देव भजना डोया झाला पाटा बारी केसा डोया झाला पाटा बारी केसा देवे दिला देव डोया झाला हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडशी नारायण डोळ्यानं देवाचं रूप पाहायचं कानानं देवाचं गुण ऐकायचं मनानं भगवंताचं चिंतन करायचं महाराज आणि मुखानं देवाचंच नाव घ्यायचं की हे माझे ज्याच्याकरता जे इंद्रिय त्याच्याकरता ते काम करा महाराज सांगतो स्वामी काय पितृवचन शिवपती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही जा जीवनामध्ये करा खरं बोला सत्य बोले मुखे दुखवे आणि कांच्या ह्याची विष्णूची महापूजा अनुभव नाही जा नासर जीवनामध्ये निश्चय केला निश्चय याची बळतका म्हणी तिची तुकोबारायांचं जेवण घेऊन रोज जिजामाता जात तुकोबारायांनी भोजन केल्याशिवाय जिजामाता भोजन घेत नसत मग जिजामातेच्या पायामध्ये काटा मोडला त्यात भगवंतानं काय केलं महाराज जिजामातेच्या पायातील काटा काढला मग तुकोबारायांच्या अगोदर माझ्या जिजामातेला तुकोबाराच्या भगवंताचं दर्शन आहे हीची विष्णूची महापूजा नाही जा झालेली सेवा दत्त भगवंताच्या चरणी ज्यांच्यामुळे सेवा मिळाली आमच्या आता जिल्हा महाराज समस्त भजनी मंडळ समस्त बालवारकरी मंडळ समस्त गायनाचार्य मृदंगाचार्य साऊंड सुंदरशी साऊंड सिस्टीम त्या सप्ताहाच्या पहिल्या वर्षीची पावती फाडलेली व्यक्ती आणि आता उद्याच्या कार्याची पत्रावर शेवटची पत्रावर उतरणारी व्यक्ती सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो बोलण्याच्या वगात एखादा शब्द गेला असेल राईच्या वडिलांच्या अनुकरणे माफ करा अजून खूप बोल वाटतंय उद्या सकाळी पुणे जिल्ह्यामध्ये कीर्तन आहे 10 ते 12 10 ते 12 पुणे जिल्हा करून उद्या संध्याकाळी परत 7 ते 9 फ्रीच्या सप्त्यात कीर्तन करायचं आहे क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध म्हणजे झालेली सेवा दत्त भगवंत